नमस्कार मित्रांनो, मी राहुल वावरे ahilyastore.com या वेबसाईटच्या माध्यमातून घोंगडी विकणारा एक छोटासा व्यावसायिक। सर्वप्रथम मी तुमचे अहिल्या स्टोर व अहिल्या फिल्म या यूट्यूब चॅनलतर्फे सर्वांचे आभार मानतो की तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात। जसं की तुम्ही जे टायटल पाहिलं त्याचीच आपण यामध्ये माहिती घेणार आहोत। आजच्या काळात ऑनलाईन मार्फत मोठ्या प्रमाणात वेगवेगळे प्रोडक्ट्स विकले जातात। त्यामध्ये आजकाल घोंगडी पण आहे। पण घोंगडी एक असा आपलं उत्पादन आहे महाराष्ट्रातील की ज्याबद्दल लोकांना सहजासहजी जास्त माहिती नसते। त्यामुळे घोंगडी घेताना ऑनलाईन खरेदी करताना 99% तरी फसवेगिरी होऊ शकते, ही आपण गोष्ट टाळू शकत नाही। जसं की तुम्ही जे टायटल पाहिलं आहात की घोंगडी व्यवसायातील होणारी फसवेगिरी, खरी घोंगडी खोटी घोंगडी ओळखायची कशी, हे जे तुम्ही पाहिलं आहे त्याचीच आपण माहिती घेणार आहोत। थोडक्यात मी तुम्हाला घोंगडीबद्दल सांगायचं म्हटलं तर पूर्वीच्या काळी जेव्हा घोंगडी बनवली जायची तेव्हा घोंगडीमध्ये लोकरीवरून 2 प्रकार असायचे। एक असायची जावळाची घोंगडी आणि दुसरी असायची मोठ्या मेंढींच्या लोकरीपासून बनणारी घोंगडी। जावळाची घोंगडी म्हणजे मेंढ्यांची जी लहान पिल्लं असतात त्यांची जी पहिली जी लोकर असते, म्हणजे जी पहिली जी केस असते त्यापासून जी घोंगडी बनते त्याला जावळाची घोंगडी म्हटलं जातं। त्याला बाळ लोकरीची घोंगडी पण म्हणली जाते किंवा पहिल्या लोकरीची घोंगडी म्हटलं जातं। आणि दुसरी जी घोंगडी असते ही मोठ्या मेंढ्यांची, ती थोडी वेटेड असते, रफ असते आणि जी जावळाची असते हे सॉफ्ट असते। ठीक आहे। तर ह्या लोकरीवरून 2 प्रकार पहिले पडले जायचे आणि नंतर मग रंगावरून घोंगडीची काळी, पांढरी आणि एक ग्रे कलरची घोंगडी असे प्रकार पडले जायचे। पण मित्रांनो, आता सध्याच्या काळात कारागिरांची संख्या कमी झाली आणि मोठ्या प्रमाणात ह्या मशीनच्या घोंगड्या यायला लागल्या। त्यामुळे आताच्या काळात घोंगडीचा अजून एक प्रकार ॲड झाला, तो म्हणजे हातमागावर विणलेली घोंगडी व मशीनवर विणलेली घोंगडी। हे 2 प्रकार आता मार्केटमध्ये आलेले आहेत। पूर्वी सर्व ज्या घोंगड्या आहेत ह्या हातमागावर एक व्यवस्थित स्टेप बाय स्टेप बनल्या जायच्या, पण आता मशीनवर घोंगड्या मोठ्या प्रमाणात बनवल्या जातात, कारण कारागिरांची संख्या कमी असल्यामुळे। मशीन मेड घोंगडी म्हणजे डुप्लिकेट घोंगडी आपण म्हणू शकतो। त्यामध्ये 70 ते 80% कॉटन मिक्स असतं, उर्वरित 20 ते 30% मेंढ्यांची लोकर मिक्स असते। ठीक आहे। आणि हातमागावर जी घोंगडी असते हे 100% लोकरीपासूनच बनलेली असते। फक्त ती बनायला काही ठिकाणी 3 ते 4 दिवस किंवा जास्तीत जास्त 7 ते 8 दिवस लागतात। तर मशीनवरची घोंगडी ही एका दिवसात एक मशीन 4 ते 5 घोंगडी बनवते आणि हातमागावर आपल्याला 7 ते 8 दिवस लागतात घोंगडी बनायला। तर जास्त आपण वेळ न घेता ज्यासाठी तुम्ही व्हिडिओ पाहत आहात आणि ज्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहात तर त्या विषयाला आपण सुरुवात करू। तर सर्वप्रथम तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहत असाल तर तुम्हाला हे वेगवेगळ्या कलरचे आणि वेगवेगळ्या घोंगड्या दिसत आहेत। तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगू इच्छितो, ह्यातील जेवढ्या तुम्ही घोंगड्या पाहत आहात हे वेगवेगळे घोंगड्यांचे प्रकार आहेत की ज्यामध्ये काही मशीनमेड घोंगड्या आहेत व काही हँडमेड घोंगड्या आहेत, मीन्स हातमागवल्या घोंगड्या आहेत। मग हातमागवल्या यामध्ये कोणत्या घोंगड्या आहेत तर हातमागवल्या यामध्ये जावळाची व मोठ्या मेंढ्यांच्या लोकरीपासून जी घोंगडी बनवली जाते ती पण आहे व मशीनवर ज्या मोठ्या मेंढ्यांची म्हणून घोंगडी बनवली जाते व जावळाची म्हणून जी घोंगडी बनवली जाते त्याही आहे। तर एक आपण सर्व घोंगड्यांची माहिती घेऊ। नक्की घोंगडी ओरिजिनल कोणती, डुप्लिकेट कोणती हे सांगण्याचा प्रयत्न करू। तर सर्वप्रथम आपण जे पहिली घोंगडी पाहत आहात पांढरी, तर ही जावळाची हातमागावर विणलेली ओरिजिनल घोंगडी आहे पहिली। दुसरी जी तुम्ही पाहताय ही जावळाची हातमागावर विणलेली ओरिजिनल काळी घोंगडी आहे। ठीक आहे। तिसरी जी तुम्ही घोंगडी पाहत आहात ही ग्रे कलरची घोंगडी आहे, जी जावळाच्या लोकरीपासून हातमागावर विणलेली आहे, ओरिजिनल घोंगडी आहे। आणि त्यानंतर तुम्ही जी चौथी जी घोंगडी पाहत आहात ही ग्रे कलरचीच घोंगडी आहे, म्हणजे करड्या कलरचीच घोंगडी आहे, पण ही हातमागावर विणलेली आहे, मात्र ही मोठ्या मेंढ्यांच्या लोकरीपासून बनलेली घोंगडी आहे।
म्हणजे जावळाची घोंगडी, नंतर मोठ्या मेंढ्यांची घोंगडी आणि मोठ्या मेंढ्यांच्या लोकरीपासून बनलेली जी घोंगडी असते त्याला जर तुम्ही खळ लावली तर ती खळीची घोंगडी होते. त्यानंतर मळणीची घोंगडी असते, त्याला कोल्हापूर भागात फटकूर वगैरे म्हणलं जातं. ते सध्या आपल्याकडे उपलब्ध नाही आज दाखवायला, जे भात शेती करताना लोक वापरतात. तर ही जी 4 नंबरची घोंगडी आहे हे पण ग्रे कलरचीच घोंगडी आहे, पण ही हातमागावर मोठ्या मेंढ्याच्या लोकरीपासून बनलेली खळीची घोंगडी आहे. काय एक्झॅक्ट आहे खळी घोंगडी आपण थोड्या वेळाने पाहणारच आहोत. त्यानंतर जी तुम्ही पाहता आहात ही ग्रे कलरची, ही मोठ्या मेंढ्यांच्या लोकरीची हातमागावर बनवलेली ओरिजिनल घोंगडी आहे. आणि त्यानंतर जी ब्लॅक आता ही येत आहे, ही जी घोंगडी आहे ही मशीन मेड घोंगडी आहे. जी घोंगडी मोठ्या मेंढ्यांची म्हणून बाजारात मोठ्या प्रमाणात विकली जाते. ह्याची किंमत पण स्वस्त असते. ठीक आहे. त्यानंतर जी व्हाईट घोंगडी जी येते ही मशीन मेड मोठ्या मेंढीच्या लोकरीची म्हणून घोंगडी ही विकली जाते, ही व्हाईट कलरची. आणि त्यानंतर तुम्ही जे पाहताय ही काळी, ही मशीन मेड घोंगडी असून ही जावळाची म्हणून घोंगडी विकली जाते बाजारामध्ये. आणि आता हे पाहताय तुम्ही, ही नवीन यामध्ये प्रकार आलाय की ही पण जावळाची म्हणून विकली जाते, ही पण मशीन मेड आहे. ठीक आहे. तर एक एक आपण माहिती घेऊया. आता ओरिजिनल कशी डुप्लिकेट कशी ओळखायची गेलं तर पहिली गोष्ट तर जावळाची हातमागावली पांढरी जर तुम्ही घोंगडी घ्यायला गेला तर याला जे दशा म्हणतो आपण. ठीक आहे. तर या दशा याच्या खूप मोठ्या असतात आणि ह्याची थोडी थोडी लोकर गळते. त्याचबरोबर ही लाईट वेटेड असते. ठीक आहे. ही लाईट वेटेड असते. त्यानंतर आता ह्या ज्या दशा ज्या आहेत ह्या दशा जर आपण इथल्या खिचल्या आणि जर याला थोडीशी काडीपिटी वगैरे जर आपण लावली तर त्यातून जो स्मेल येतो, जो वास येतो, तो एकदम केस जळल्यासारखा वास येतो. असं आहे. ॲज कम्पेअर टू मशीन मेड जर आपण जळली तर प्लॅस्टिक जळल्यासारखा वास येतो. काळी जी हातमागावली आहे जर तुम्ही पाहचाल तर ह्याला बॉर्डर वगैरे काय येत नाही, याच्या दशा पण खूप मोठ्या आहेत. आणि ह्यामध्ये असा एक सिंगल धागा राहतो जी ओरिजिनल आहे ती. लाईट वेट असते, 1 ते 1.5 किलो वजन असतं. एक सिंगल धागा असतो किंवा 2 धागेवाले पण येतात, पण याला जास्त बॉर्डर येत नाही कारण हे बनवायलाच खूप वेळ लागलेला असतो. त्यानंतर जी जावळाची आहे ग्रे कलरची हातमागाव ओरिजिनल घोंगडी, तर ही ह्याच्या दशा मोठ्या आहेत, हलकी लाईट वेटेड आहे, 1 ते 1.5 किलो. आता तुम्ही म्हणसाल यामध्ये हे काळं लाल काय आहे, तर हे काळं लाल आहे तो कलरच आहे, पण तो कशाचा आहे, जे पांढरे जे लोकरीचे धागे आहेत, त्याला लाल कलर देऊन नंतर ते विणलं आहे. लाल, हिरवा, काळा. हे ग्रेमध्ये वेगवेगळे पॅटर्न येतात. म्हणजे आता हे तर तुम्ही पाहचाल लाल हिरवा कलर दिसतोय, काळा दिसतोय. काही ठिकाणी काळा जास्त राहतो, पांढरा जास्त राहतो, पण मोठ्या प्रमाणात ग्रे कलर राहतो. ह्याच्या दशा पाहचाल तर मोठ्याच्या मोठ्या आहेत. मशीनवर एवढ्या मोठ्या दशा सुटत नाहीत. असं. त्यानंतर ही जी आहे ही हातमागावरच विणलेली मोठ्या मेंढ्यांच्या लोकरीची घोंगडी आहे आणि ह्याला खळ लावले आहे. खळ लावले म्हणजे त्यामुळे हे असं कडक येतं. आपण असं उघड्या जर गेलो तर हे असं एकदम कडक झालेली आहे ही घोंगडी. म्हणजे सॉफ्ट राहत नाही, एकदम कडक राहते. त्यामुळे ही जास्त टोचली जाते कडक असल्यामुळं. आणि जरी भिजली तर याचं खळ निघून जाते, त्यामुळे ही घोंगडी भिजवायची नाही. याच्या पण दशा तुम्ही पाचाल तर अशा मोठ्या आहेत. त्यानंतर ही जी घोंगडी आहे ही मोठ्या मेंढ्यांच्या लोकरीची, म्हणजे ह्यामध्ये जावळ पण मिक्स आहे, मोठ्या मेंढ्यांची पण लोकर मिक्स आहे, काळी पण मिक्स आहे, थोड्या बहुत पांढरी पण मिक्स आहे, सगळ्या प्रकारची मिक्स आहे. आणि ह्याचं वजन 3 ते 4 किलो जातं. ही ओरिजिनल हातमागाव विणलेली मोठ्या मेंढ्यांच्या लोकरीची घोंगडी. ही जास्त टोचली जाते, खळ लावल्यास तरी ही अजून टोचली असते. त्यानंतर ही जी आहे ही मशीन मेड घोंगडी आहे. ठीक आहे. जसं मी अगोदर सांगितल्याप्रमाणे ही जी आहे मशीन मेड घोंगडी काळी, ही मोठ्या मेंढ्यांची म्हणून मार्केटमध्ये विकली जाते आणि मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक केली जाते. तुम्ही याला पाचाल तर याला असे बॉर्डर येते बघा स्टाईलमध्ये, लाल, पिवळी, काही ठिकाणी हिरव्या कलरची असते, ऑरेंज कलर असते. त्यानंतर ही अशी पण बॉर्डर येते. हँडमेडवर एवढं बॉर्डर आणि एवढं क्लिअर एका लाईनीत बॉर्डर करणं शक्य नाही. ह्याच्या दशा पाचा तर लहान असतात, त्यामुळे 70 ते 80% कॉटनच मिक्स असतं. त्यामुळे इतकी डिझाईन जर आली, इतक्या जर प्रकारे डिझाईन जर आली तर ओळखून जायचं की ही जी घोंगडी आहे ही मशीन मेड आहे. ठीक आहे. आणि जर कोणी प्रामाणिकपणे जर व्यवसाय करत असेल आणि तुम्ही जर त्याला विचारलं सर ही मशीन मेड आहे का हँडमेड आहे, तर ते प्रामाणिक सांगतात की ही मशीन मेड आहे.
आणि याची किंमत ही कमी राहते. याची किंमत 500-600पर्यंत राहते. काही ठिकाणी 1200-1500पर्यंत विकले जाते हे मशीन मेड. ह्याची प्रोडक्ट कॉस्ट खूप कमी असते, 100-200पर्यंत बनते, पण हे 700 ते 1200पर्यंत ही विकली जाते. त्यानंतर ही जी आहे ही मशीन मेडवर बनवलेली पांढरी घोंगडी आहे. याच्या दशा लाईन आहेत एकदम कॉटनसारख्या, तुम्ही बघू शकता रगात. एका लाईनीमध्ये मशीनच्या ज्या घोंगड्या असतात त्यांच्या सर्वांच्या दशा एका लाईनीत कट केलेल्या असतात, जसं तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. आणि ह्याला लाल अशी बॉर्डर आहे, सिंगल बॉर्डर आहे, दशा लाईन आहेत. आणि ही मोठ्या मेंढ्यांची म्हणून ही मशीन मेड घोंगडी काही ठिकाणी विकली जाते, की जिला हातमागा विकली म्हणून असं खोटं सांगून विकली जाते. घेताना फक्त घोंगडी असा विषय की हा व्हिडिओ बघून पण तुमची फसगत होऊ शकते. त्यामुळे घोंगडी जर घ्यायची कुठं तर एक प्रॉपर ज्यांचं दुकान आहे, ज्यांचं प्रॉपर तुम्हाला जी घोंगडीबद्दल ज्ञान सांगतात ते खरं वाटलं तरच तुम्ही घ्या, अन्यथा घेऊ नका यांची. आणि हे जे मशीनचे आहे त्याचं नंतरनं सूत निघलं जातं सांगायला गेलं तर. पण याच्या दशा वगैरे बायच्या दशा लहान आहेत, एका लाईनीत कट झालेल्या आहेत, मोठ्या दशा नाहीत. मशीनच्या त्याच्याप्रमाणे मोठ्या दशा येत नाहीत. ठीक आहे. आणि ही जी आहे ही ह्याचं वजन पण 1 ते 1.5 किलो येतं, सॉफ्ट राहते, ह्याची शिलाई एकदम बारीक राहते. ह्याच्या दशा पण तुम्ही पाहू शकता, ह्या दशा या एकदम छोट्याशा 1-2 इंचाच्या आहेत फक्त. ठीक आहे. आणि एका लाईनीत कट झालेत. त्याला असे पूर्णपणे तुम्ही जर बघू शकता की एकदम जसा रग विणला जातो, एका लाईनीमध्ये बॉर्डर प्रॉपर विणली. हातानं काम करणं इतकं प्रॉपर माणूस करू शकत नाही जेवढं मशीन चांगलं करू शकतं. त्यामुळे ह्याच्यावर तुम्ही बघू शकता की शिलाई एकदम प्रॉपर बारीक आलेली आहे, दिसायला खूप ही अट्रॅक्टिव्ह आहे. ह्याला ॲक्च्युली ही पानिपतला बनते. हरियाणा राज्यामध्ये जे पानिपत आहे, जिथं आपलं तिसरं युद्ध पण झालं मराठ्यांचं. ठीक आहे. ते पानिपत, ह्याला तिथं पानिपतची शॉल म्हटलं जातं. ह्यामध्ये 70-80% कॉटन राहतं आणि 30% लोक राहतं, पण ते लोक याला शॉल म्हणून तिथं संबोधतात. आणि ती शॉल इकडं जावळाची घोंगडी म्हणून विकली जाते. आणि खूप मोठा ह्या व्यवसायातील ही सर्वात मोठी फसवेगिरी, की जी 600-700पर्यंत ही शॉल विकली पाहिजे, किंवा जी पानिपतची घोंगडी विकली पाहिजे ती जावळाची म्हणून 4 ते 5 हजारापर्यंत फसगत केली जाते. तर ही ओळखायची कशी, तर ह्याच्या सर्व दशांवरच आहे. ह्या दशा बघताय तुम्ही 1 ते 2 इंच फक्त आहेत. ठीक आहे. आणि एका लाईनीत कट केल्या आहेत. ओरिजिनल हँडमेडवर जे असते एवढी छोट्या दशा येऊ शकत नाही, कारण हातमागाव ते बांधायला लागतात धागे लोकरीचे, त्यात काही जागा जाते. आणि नंतर काढले की तिथे मोठ्या दशा राहतात, जसं ते आपण तिकडे पाहिलं. आणि हा नवीन प्रकार असा आला आहे की पिवळ्या कलर, लाल कलर, नंतर पिवळं, एवढं हँडमेडवर इतकी बारकाईने आणि एवढी मोठी बॉर्डर करणं आजच्या काळात इतका वेळ कुणाला नाही आणि इतकं शक्य नाही. कारण एक घोंगडीच बनायला 7 दिवस लागते, नंतर या बॉर्डरला इतका वेळ, त्यानंतर पुन्हा परत त्याच्या दशा. तर ओरिजिनल घोंगडीच्या दशा मोठ्या असतात, हँडमेडच्या दशा मोठ्या असतात, मशीन मेडच्या दशा एकदम छोट्याशा असतात आणि एका लाईनीत प्रॉपर कट केलेल्या असतात. तर एवढं आपण ओळखू शकतो. किंवा काळी पिटीने पण आपण जर याचे जे शाळ निघते किंवा ह्याचे जे काय धागे काढले आणि जर ते आपण पेटवले तर ह्याचे जो आहे तो स्मेल तो किस जळायला येतो आणि ही लगेच राग बनते जाग्यावर. पण ह्याचे जे मशीन मेड जे आहे ह्यांचं जर आपण धागे पेटवले तर यातून एकदम प्लॅस्टिक जळलं जसा वास येतो तसा वास येतो आणि असा एक जाग्यावर गुट्टा तयार होतो प्लॅस्टिकचा सांगायला गेलं तर. तर ह्या 2 काळ्या, ही पांढरी आणि ही काळी, ही मशीनवर बनलेली घोंगडी आहे. आणि ह्या बाकीच्या आहेत ह्या हँडमेड आहेत, ज्यामध्ये काही जावळाच्या आहेत, काही मोठ्या मेंढीच्या लोकरीच्या आहेत आणि कलर वाचून त्याचे जे प्रकार पडतात ते पडले आहेत. असे जावळाची घोंगडी जी आहे ते 2000पासून 3000पर्यंत विकली जाते. काही भागातील घोंगड्या अजून प्रसिद्ध आहेत, जसे उत्तरेकडे बिकानेर प्रसिद्ध आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमचं मानदेश, जे तुम्ही आता व्हिडिओ पाहता हे सर्व मानदेशी घोंगड्या आहेत. नंतर कोल्हापूरच्या काय कोल्हापुरी घोंगड्या आहेत, आदमापुरी घोंगड्या आहेत. त्या काय आहेत तर त्यासाठी तुम्ही वेबसाईटला आमच्या वाचू शकता. आणि एक दक्षिणेला चित्रदुर्ग जिल्ह्यातल्या घोंगड्या प्रसिद्ध आहेत. तर ह्या सर्व आपल्या ज्या हँडमेड आहेत ह्या सर्व आपल्या मानदेशातल्या घोंगड्या आहेत ह्या सर्व. ठीक आहे. तर त्यानुसार ह्या जे आहेत गावानुसार प्राईस ठरतात. मॅक्स 3 ते 3.5 हजारापर्यंत जावळाच्या घोंगड्या ह्या 2 ज्या आहेत त्या जातात.
आणि ज्या हँडमेड ज्या आहेत किंवा ह्या ज्या मोठ्या मेंढींच्या लोकरीच्या आहेत त्या जवळपास 2500-2600पर्यंत त्या जातात असं आहे. आणि या ज्या घोंगड्या आहेत काही ठिकाणी प्रामाणिकपणे विकल्या जातात, पण काही ठिकाणी त्या ज्या हँडमेड हातमागावल्या ज्या मोठ्या लोकरीची जी किंमत घेतो आपण त्याच लोकरीवर या विकल्या जातात असं आहे. तर ते चुकीचं आहे साधारणतः. तर एक ह्या व्हिडिओतून छोटासा हे दाखवण्याचा प्रयत्न होता. अधिक माहिती असेल घोंगडीबद्दल तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. कॉल तर या व्हिडिओवर दिलेला आहेच, त्याप्रमाणे अधिक तुम्हाला सांगू शकतो. आशा करतो थोडंफार तुम्हाला या व्हिडिओतून माहिती समजली असावी घोंगडीबद्दल, किंवा घोंगडीबद्दल पूर्ण डीप जर तुम्हाला माहिती वाचायची असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, त्या लिंकला तुम्ही नक्की अवश्य भेट द्या. त्यामध्ये घोंगड्यांचे वेगवेगळे प्रकार की जे लोकरीवरून काय पडतात, कलरवरून काय पडतात, गावावरून काय पडतात, विणवरून काय पडतात, तसंच घोंगडी तयार कशी होते, आणि त्याचबरोबर घोंगडी व्यवसायात फसवेगिरी त्यावर पूर्ण लिहिण्यात पण आलेलं आहे. व्हिडिओतर्फे तुम्हाला दाखवण्यात आलं आहे. तसेच लोकरीपासून, मेंढ्यांच्या लोकरीपासून काय काय गोष्टी बनल्या जातात, कशा बनल्या जातात, त्यामध्ये पण फसवेगिरी, मशीमेड काय, हँडमेड काय, ह्या सर्व गोष्टी देण्यात आल्यात. तर आशा करतो नक्की तुम्हाला या व्हिडिओतून काही ना काहीतरी थोडीशी तरी माहिती भेटली असावी. आणि पूर्णपणे व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचा आभार आहे. आणि या इथं आपण थांबूया. धन्यवाद.